आप देख रहे हैं बीड न्यूज़ आप तक। यहाँ सच को दबाया नहीं जाता, यहाँ सच सीधा आपके सामने रखा जाता है। बीड की सड़कों से उठने वाली धूल हो या गलियों से उठती दुर्गंध, यहाँ की हर आवाज़ हमारी आवाज़ है। मी आज पाहणी केलेली आहे। नेमकं प्रॉब्लेम झालेला आहे काय सांगा? बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस या दरम्यानचा जो रस्ता आहे, या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावा असा मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आला होता। आणि या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, निदर्शन केले, आंदोलनही केले होते। तरी आम्हाला बीड नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग रस्ता विभाग आणि जिल्हा परिषद कार्यालय करून आम्हाला हे पत्र मिळाले। ह्या चारही कार्यालयांनी आम्हाला लिखित स्वरूपात पत्र दिले आहे की हा जो रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेसच्या दरम्यानचा जो रस्ता आहे, हा रस्ता त्यांच्या अंतर्गत येत नाही असं त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं आहे। तरी पण तुम्ही मागे पाहू शकता की हा रस्त्याचा काम चालू आहे आणि हा जो काम चालू आहे ते फक्त आणि फक्त जे सरकारी बाबू आहे त्यांना सुविधा पुरवण्यासाठी हा काम चालू आहे की जे झेडपीचे CEO आहे, इतर अधिकारी आहे, त्यांची गाडी ते कार्यालयापर्यंत यावी यासाठी हा रस्त्याचा काम चालू आहे। पुढे हा रस्ता होणार नाही अशी आम्हाला माहिती मिळाली आहे। म्हणून आम्ही हे कागदपत्र आणि त्यांनी दिलेल्या पत्रांसह आम्ही प्रसिद्धी माध्यमांना आज संपर्क केलेला आहे। नेमकं आता काय मागणी आहे आणि काय? हा रस्ता जो सध्या काम सुरू झालेला आहे तर राजुरी वेसपर्यंत हा काम पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तर खरी तर आमची अशी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज चौक, राजुरी वेस, कारंजा चौक, बलभीम चौक ते जुना बाजार आणि कोतवाल वेसपर्यंत हा रस्ता तात्काळ याचं काम सुरू करण्यात यावा अशी मनसेची ही मागणी होती। पठाण अमरजान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बीड शहरात। आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या 17 तारखेला विचारणार आहोत। बीडचे कर्तव्यदक्ष कलेक्टर त्यांना विचारणार आहोत की रस्ता जर इथपर्यंत तुमच्या फक्त प्रशासकीय लोकांसाठी होत असेल तर जनता काय फक्त तुम्हाला मतदान घेण्यासाठी आणि वापरून फेकून देण्यासाठीच या जनतेचा तुम्ही वापर करत आहात का? येत्या 17 तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत, त्यांच्याही गोष्टी लक्षात आणून देणार आहोत। जर हा रस्ता जर तुम्ही नगरपालिकेच्या पोटपर्यंत नाही केला तर आम्ही एक तर इथं भाजी मंडी भरू किंवा इथं जिल्हा क्रीडांगण आहे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, त्या मुलांना आम्ही इथं क्रिकेट खेळायची धावपट्टी तयार करू असा इशारा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपला देऊ इच्छितो। त्याची आता तुम्ही पाहणी केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या रस्त्यासाठी आंदोलनही केलेली आहेत। नेमकं आता यावेळेसची नेमकं काय मागणी आहे, नेमकं काय पाठपुरावा या रस्त्यासाठी आहे? आमचे शहराध्यक्ष अमरजी पठाण आणि आमच्या पूर्ण टीमने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टीमने सर्व विभागांतर्गत हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुना बाजाराचा जुना पूल हा रस्ता होण्यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलन केली आहेत, करत आहोत। सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्र दिले, सगळ्या विभागांना आम्ही पत्र दिले, त्यांचे आम्हाला पत्र आलेत की त्या नगरपालिका म्हणते हा रस्ता आमच्या अंडरमध्ये येत नाही, जिल्हा परिषद म्हणते की हा रस्ता आमच्या अंडरमध्ये येत नाही, नॅशनल अथॉरिटी म्हणते की आमच्या अंडरमध्ये येत नाही। म्हणजे हा रस्ता लावारिस स्वरूपाचा रस्ता आहे असं आम्हाला आज कळतं आहे। मग आजपर्यंत या रस्त्याचे 10-20 वर्षापूर्वी हा रस्ता झाला, मग त्याचे नेमके बिलं कुठल्या विभागांतर्गत झाला किंवा त्याचे बिलं कुणी उचलले हा एक आम्हाला न कळणारा प्रश्न आहे। या रस्त्यावर मेन बीड शहराला जोडणारा हा रस्ता आहे। हा रस्ता संपूर्ण बीड शहर या भागात पूर्व साईड वसलेला आहे आणि शहराचा हा पूर्ण रहदारीचा रस्ता असून याच्यात अनेक लोकांचे या खड्ड्यांमुळं प्राण गेलेले आहेत, ॲक्सिडेंट झाले, तर रोज धुळीचा त्रास या लोकांना सहन करावा लागत आहे। तसं पाहिलं तर संपूर्ण बीड शहराचे रस्ते खड्डेमय झालेले आहेत। आता गणपती उत्सव नुकताच झाला, त्याच्याने त्यांनी फक्त माती आणून टाकली, त्याचा धुळाच उडत आहे। मनसे आता काय इशारा द्या? मनसेचा आमचा इशारा आहे की यांनी आम्हाला आता हे काम फक्त जिल्हा परिषदेपर्यंत काम चालू आहे। येत्या 17 तारखेला मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, अनेक मंत्री या रेल्वेच्या उद्घाटनासाठी येऊ घातले आहेत। आम्हाला त्यांना विनंती आहे की आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता जर कुणाच्या अंडरमध्ये येत नाही तर मग शासन चालवतं आहे कसं, किंवा जिल्हा प्रशासनाचे जे उपजिल्हाधिकारी आहेत कर्तव्यदक्ष हे प्रशासन चालवत आहेत कसं काय, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। की जर रस्ते जर 5-5 डिपार्टमेंटच्या अंतर्गत येत नसतील, संभ्रमात टाकणारी अवस्था आहे बीडकरांना। आणि आपण पाहत असाल की आता हा रस्ता फक्त जिल्हा परिषदेच्या शिवणला गाडी जाण्यासाठी
एक 1.5 फूट खाली 1.5 फूट उंच करत आहेत आणि हा रस्ता इथंच हे बंद नॅशनल अथॉरिटीवाले बंद करत आहेत.